आणि माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीचा निरोप हाच एक सत्यनिष्ठ आहे। आपण तर जगत आहोत आपलं जीवन आनंदात, आपण तर जगत आहोत आपलं जीवन आनंदात, पण त्या जगण्याच्या शेवटी सुद्धा निरोप हाच एक हिस्सा आहे। बगीच्यामध्ये फुलं उमलत असतात, काही गंधही नसतात तर काही सुगंधित असतात, परंतु सर्वच फुलांना उमलून कालांतराने गळून पडावंच लागतं। जिथे आरंभ आहे तिथे शेवटही निश्चित आहे। गंधहीन फुलाच्या उमलण्याची आणि गळून पडण्याची जरीही कुठेही नोंद नसली, परंतु सुगंधित फुलाच्या सुगंधानं जे वातावरण सुगंधित बनतं आणि अनेकांना सुखावून जातं, त्या फुलाचा जरी निसर्गाशी काही संबंध असला तरीही त्या फुलाच्या जाण्यानं निसर्गही दैवतो। आपली शाळा म्हणजे एक शिक्षणाचं झाड आहे। तिथे सर्वत्र पक्ष्यांचा किलबिलाट असतो। त्या किलबिलाटात झाडावर सतत पक्षी दिसत असले तरी ते येतात आणि जातात। येणारे पक्षी येत राहतील, जाणारे पक्षीही जात राहतील, पण जे पक्षी आपल्या शिक्षणाच्या सेवारूपी किलबिलाटाने ज्ञान देऊन जातील त्या पक्ष्यांची शाळेला सतत उणीव राहील। आमचे मन मिळावू, आमच्यात राहून स्वतःलाही हरवून देणारे आणि आमच्या शाळेच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठी कामगिरी बजावणारे आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेले आमचे आवडते वानखेडे सर, त्यांना आज निरोप देताना खूप गैरवर्ल्यागत होत आहे, परंतु त्यांनी आजवर आम्हाला जे ज्ञान, संस्कार आणि प्रेम दिले ते आमच्या जीवनातील अविस्मरणीय घटक राहतील। शेवटी जाता जाता एक सांगतो, सर सतत शाळेला भेट देत राहतील आणि आमच्यात दुरावा निर्माण होणार नाही अशी अपेक्षा करतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।